खामगाव बस स्थानकात एसटी प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। मद्यधुंद अवस्थेत चालकाने बस चालवल्याचा आरोप झाल्यानंतर बस स्थानकातच गोंधळ उडाला आणि पुण्याकडे जाणारी बस तब्बल 2 तास उशिरा रवाना झाली। ही घटना खामगाव बस स्थानक येथे घडली। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या परतवाडा आगारातून पुण्याकडे निघालेल्या शयनयान बसमध्ये चालक आणि सहचालक दोघेही मंदधुंद अवस्थेत असल्याची प्रवाशांच्या निदर्शनास आले। संबंधित बस क्रमांक MH14-2344 परतवाडा येथून पुण्याकडे निघाली होती। मात्र प्रवासादरम्यान चालक दारूच्या नशेत बस चालवत असल्याचा संशय प्रवाशांना आला। बसमध्ये देशी दारू तसेच टँगो कंपनीच्या बाटल्या आढळल्याचा आरोपही प्रवाशांनी केला। धावते बसमध्येच मद्यपान सुरू असल्याची धक्कादायक प्रकार समोर आला। बस खामगाव स्थानकात पोहोचताच चालक आणि दुसऱ्या चालकात वाद निर्माण झाला आणि मोठा गोंधळ उडाला। परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले। पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर वातावरण शांत झाले। या संपूर्ण प्रकारामुळे बस जवळपास 2 तास उशिराने पुण्याकडे रवाना झाली आणि प्रवाशांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला। अकोट येथील प्रवासी शोएब खान पठाण यांनी या घटनेची गंभीर दखल घेत पत्रकारांना माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला। या घटनेमुळे एसटी प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून मंदधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्या चालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे। महाराष्ट्र T24 करिता अकोला बुलढाणा येथून सचिन पाटील।